तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सवरील एक लेक्चरांचे परत स्वागत आहे आणि हा लेक्चराचा क्रमांक 27 आहे आणि आम्ही इंटिग्रल कॅल्क्युलसवर आमची चर्चा सुरू ठेवू आणि आजचा टॉपिक इंटिग्रल साइन खाली फरक असेल। तर विशेषतः आम्ही लेबनिझ रूलबद्दल बोलणार आहोत। हाच नियम आहे जिथे आम्ही इंटिग्रल साइन अंतर्गत भेद करण्यासाठी अर्ज करतो आणि आम्ही या लेबनिझ रूलच्या व्युत्पत्ती आणि काही काम केलेल्या समस्यांमधूनही जाऊ। म्हणून आम्ही वर जाण्यापूर्वी हा रूल परिभाषित करू, या नियमाची चर्चा करू। आम्हाला समीन व्हॅल्यू थेरम प्रमेय आठवणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही आधीच्या व्याख्यानांमध्ये डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये चर्चा केलेली होती। हे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमचा म्हणते की येथे हे रेशो एफ बी मायनस एफ आय भागफल अधिक मायनस आहे एफ प्राइम झाई च्या इक्वलने, जेथे झाय कोठेही ए आणि बी दरम्यान आहे आणि येथे आमची अशी धारणा होती की एफ बंद अंतराने सतत चालू असते बी आणि वर ओपन इंटरव्हल ए बी। तर हे मीन व्हॅल्यू थेरम असल्याने आम्ही या ला लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमवर आधारित थोडे फार समाविष्ट करू शकतो। त्यामुळे आमच्याकडे हे एक क्षा मायनस आहे, जसे की बी वजा ए आणि ही एफ बी मायनस एफ ही संज्ञा आपण अविभाज्य एफ प्राइम एक्स डी एक्स म्हणून खाली उतरवू शकतो, कारण हे इंटिग्रल जर आपण सोडवले तर हे एक एक्स शिवाय काहीच नाही आणि मग आपल्याकडे लिमिट येथे डी इतकी मर्यादा आहे जी एफ बी आणि मायनस असेल एफ ही, म्हणजे हे एफ बी मायनस येथे येथे अगदी समान पद आहे आणि या बी मायनस ए ने विभाजित केल्याने एफ प्राइम झाईच्या इक्वलचे आहे। तर आता आम्ही अजून एक अजम्पशन धरू। आम्ही असे गृहीत धरतो की f प्राइम या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचे कार्य फंक्शन g द्वारे दर्शविले जाते। म्हणून आता हे केल्यामुळे आम्हाला अविभाज्य कॅल्क्युलससाठी आणखी मीन व्हॅल्यू थेरमचा इंटिग्रल कॅल्क्युलस मिळेल। तर येथे f प्राइम g ने बदलले जाईल आणि आम्हाला हा नियम येथे मिळतो, म्हणून ते b आणि हे g x d चे v वजा असेल, हे डाव्या हातापासून b वजा आणि g x i। त्यामुळे हे काय आहे याचा इथे काय अर्थ होईल, म्हणून इंटिग्रेट तुम्हाला हे a b g x d x समाकलित करायचे असेल तर हा लिमिटचा फरका इक्वल असेल तर b मायनस आणि नंतर g झाई, तर g इंटिग्रंड मध्यांतर येथे बी इंटरव्हल काही पॉइंटवर घेतले जातात म्हणून आम्हाला माहीत नाही, परंतु हे मीन व्हॅल्यू थेरम म्हणते की हा बिंदू नेमका कुठे आहे। हे इंटिग्रलतील काही पॉइंट वर g च्या इक्वलचे असेल आणि इंटरव्हलच्या b मायनस या लिमिट गुणाकार होतो। तर या दोन मीन व्हॅल्यू प्रमेयांबरोबर आपण आता लेबनिझ रूलसाठी पुढे जाऊ शकतो। म्हणून हा रूल म्हणतो, जर आपल्याकडे हा एक इंटिग्रल यू एक अल्फा असेल तर या मर्यादा आहेत, म्हणून हे अल्फा ते यू 2 अल्फाचे काही फंक्शन असू शकते आणि इंटिग्रंड हे दोन व्हेरिएबल्सचे कार्य आहे, म्हणून एफ एक्स अल्फा डी एक्स। त्यामुळे आम्ही असे गृहीत धरतो की हे अल्फाचे कार्य आहे, कारण आम्ही या एक्स वर समाकलित करत आहोत। हे अभिन्न काय आहे, इंटिग्रल हे अल्फावर अवलंबून आहे, म्हणून आम्ही गृहीत धरतो की हे अल्फाचे फंक्शन आहे आणि हा रूल म्हणतो की जर हे एक अल्फा आणि यू 2 अल्फा येथे अल्फा चे फंक्शन म्हणून मर्यादेत बसलेले फंक्शन करतात, तर त्यांच्याकडे अल्फाच्या संदर्भात सतत फर्स्ट ऑर्डर व्युत्पन्न असते। म्हणून जर असे असेल तर मी अल्फाच्या संदर्भात या फाय मध्ये फरक करू शकतो, किंवा दुसऱ्या शब्दांत आम्ही या इंटिग्रल चा डिफरन्शिएट घेऊ शकतो आणि रूल म्हणतो की हे दिवर डी अल्फा अभिन्न मध्ये जाईल आणि आम्हाला डेरिव्हेटिव्हज मिळेल, किंवा एक्स अल्फाचा डिफरन्शियल म्हणून या एक्स अल्फा चे डेरिव्हेटिव्हज अल्फाच्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह असते, कारण येथे दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यामुळे या अल्फाच्या संदर्भात आंशिक व्युत्पन्न आहे आणि नंतर आणखी काही टर्म्स असतील तर हा रूल म्हणतो की आम्ही येथे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो। आम्हाला अल्फाच्या संदर्भात एकचे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळतील, नंतर प्लस येथे वरच्या लिमिटचे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून यू 2 अल्फा आम्हाला येथे मिळतील डी यू वर डी अल्फा। त्यामुळे डेरिव्हेटिव्ह सामान्य डेरिव्हेटिव्ह, कारण यू 2 फक्त अल्फावर अवलंबून
असतात म्हणून u2 d अल्फा वर आहे आणि नंतर येथे इंटिग्रंडमध्ये जे x अल्फा होते x देखील असेल ज्याची जागा u2 अल्फा आणि नंतर मायनस असेल। आता खालच्या मर्यादेसाठी आमच्याकडे पुन्हा d अल्फापेक्षा कमी लिमिट u1 चे डेरिव्हेटिव्हज असेल आणि येथे फंक्शन एकत्रीकरण आता होईल या u अल्फा येथे इंटिग्रंड केले जाईल तो रूल। हे लक्षात ठेवणे सोपा आहे जेव्हा आम्हाला हे सारखे d या d अल्फा या इंटिग्रल करायचे आहे u1 ते u2 या f x अल्फाचे असेल dx तर इक्वल हे च्या बरोबरीचे असेल तर डेरिव्हेटिव्हज मध्ये चे इंटिग्रल होईल इंटिग्रंड नंतर हे अल्फाच्या संदर्भात 1 च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल म्हणजे ही एक संज्ञा आहे। दुसरा टर्ममध्ये उच्च मर्यादा चे व्युत्पन्न असेल आणि इंटिग्रंड चे पुन्हा या उच्च लिमिट डेरिव्हेटिव्हज केले जाईल तर हे x u2 ने बदलले जाईल अल्फा मायनस परिदृश्य पुन्हा येथे u चे डेरिव्हेटिव्हज अल्फाच्या संदर्भात कमी लिमिट आणि नंतर इंटिग्रंडचे पुन्हा या u1 अल्फावर मूल्यांकन केले जाईल तर हा लेबनिझ रूल आहे आणि आम्ही च्या पुराव्याद्वारे प्रूफ जाऊ जे आपण आधीपासून विभेदक गणितामध्ये चर्चा केलेल्या ज्ञानाचा डिफरन्शियल कॅल्क्युलस होईल। आम्ही हे सिद्ध करू शकतो की d फाय ओव्हर d1 फाय हे या इक्वल 1 च्या बरोबर आहे म्हणून येथे लेबनिझ रूल आहे म्हणून आम्ही अल्फा फाय अल्फाचे फंक्शन म्हणून हे इंटिग्रल घेतो आणि नंतर कन्सिडर या डेल्टा फायची वाढ ते म्हणून मध्ये अल्फामध्ये वाढीव डेल्टा अल्फा म्हणून घ्या म्हणून आमच्याकडे फाय अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि मायनस फाय अल्फा आहे तर यासह आमच्याकडे येथे अल्फासाठी अल्फा प्लस डेल्टा अल्फा आहे म्हणून येथे अल्फा डेल्टा अल्फाद्वारे बदलला जाईल तर तुमच्याकडे u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा असेल कमी लिमिट असेल आणि नंतर वरची लिमिट u2 अल्फा प्लस डेल्टा अल्फा फंक्शन x आहे अल्फाची जागा अल्फा प्लस डेल्टा अल्फा ने घेतली म्हणून जिथे आपल्याकडे अल्फा असेल तिथे अल्फा प्लस डेल्टा अल्फा बदलला जातो आणि हा फाय अल्फा मायनस पुन्हा तेच इंटिग्रली u1 ते u2 आणि f x अल्फा आणि dx। आता आम्ही येथे थोडे अधिक मॅनिप्युलेशन करू म्हणून आपण 1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि आम्ही काही क्रमांकावर जात आहोत जे प्रत्यक्षात येथे u दिसून येत आहे 1 अल्फा तर u अल्फा हे इंटिग्रल आपण आता तोडणार आहोत म्हणून u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा या क्रमांकावर u1 अल्फा प्लस नंतर आपण 1 अल्फा काही इतर क्रमांकावर हे u2 अल्फा येथे फंक्शनवर u2 अल्फा आणि नंतर u2 अल्फा पासून लिमिटच्या शेवटपर्यंत म्हणून आपण या 3 इंटिग्रलची सम म्हणून हे इंटिग्रल घेतले म्हणून u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा ते u1 अल्फा मग u1 अल्फा ते u2 अल्फा आणि नंतर u2 अल्फा शेवटच्या लिमिटपर्यंत u2 अल्फा प्लस डेल्टा अल्फा म्हणून ती लिमिटची प्रॉपर्टी आहे आणि अनेक मध्यवर्ती बिंदू घेऊ शकतो आणि आपण इंटिग्रल अनेक इंटिग्रलमध्ये विभाजित करू शकतो मग आपल्याकडे येथे मायनस आहे नेमकी ती टर्म्स म्हणजे आता आपण सारख्या संज्ञा एकत्र करू म्हणून येथे आपल्याकडे समान मर्यादा आहेत 1 अल्फा ते u2 अल्फा येथे u1 अल्फा ते u2 अल्फा तर या दोन टर्म्स आपण एकत्र करू आणि आपण x अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि मायनस x अल्फा इंटिग्रंड करू तर या दोन टर्म एकत्र केल्या जातील आणि मग आपल्याकडे या दोन संज्ञा देखील असतील म्हणून या दोन टर्म्स एकत्र केल्यावर आपल्याला एक u ते u2 अल्फा मिळतील आणि इंटिग्रंड x अल्फा प्लस डेल्टा अल्फा मायनस x अल्फा dx चा हा फरक आहे अधिक ही संज्ञा u2 ते u2 अल्फा अधिक डेल्टा अल्फा आणि हे इंटिग्रंड मायनस आहे येथे ही लिमिट आहे जी आम्ही उलट केली आहे आ u1 अल्फा ते u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा निगेटिव्ह चिन्हासह आहे आणि f x अल्फा प्लस डेल्टा अल्फा dx तर आता आपल्याकडे हे तीन अभिन्न आहेत आणि आता आम्ही मीन व्हॅल्यू थेरम लागू करू म्हणून येथे आपल्याकडे एक x चा हा फरक असेल अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि मायनस x अल्फा त्यामुळे फरक दुसरा वितर्क अल्फा प्लस डेल्टा अल्फा वजा अल्फा
मध्ये आहे म्हणून येथे आम्ही डिफरन्शियल कॅल्क्युलस किंवा लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमपासून मीन व्हॅल्यू थेरम लागू करू आणि या दोन इंटिग्रल मध्ये आम्ही इंटिग्रल कॅल्क्युलस मधून मीन व्हॅल्यू थेरम लागू करू ज्याचे मागील स्लाइडमध्ये पुनरावलोकन केले गेले. म्हणून फर्स्ट इंटिग्रल साठी मीन व्हॅल्यू थेरम वापरून आमच्यामध्ये हा फरक आहे म्हणून आम्ही येथे मीन व्हॅल्यू थेरम लागू करू जे असे म्हणते की जर आपण येथे डेल्टा अल्फाने डिवाइड केले आणि डेल्टा अल्फाने मल्टिप्लाय केले म्हणून आम्ही असे करू शकतो म्हणून डेल्टा अल्फाने डिवाइड करू आणि नंतर डेल्टा अल्फाने मल्टिप्लाय करू तर द्वारे हे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम अल्फाच्या संदर्भात व्युत्पन्न होते कारण वाढ अल्फा मध्ये आहे म्हणून अल्फा आणि fx च्या डेरिव्हेटिव्ह व्युत्पन्न आणि येथे काही पॉइंट झाई ज्याला आपण येथे झाई 1 म्हणत आहोत तर हे xi अगदी च्या इंटरवल आहे अल्फा ते अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि लक्षात ठेवा की हे xi शून्यावर जाईल डेल्टा अल्फा शून्यावर जाईल नंतर मर्यादा घेणार म्हणून हे xi 1 जवळ येईल अल्फाला जसे डेल्टा अल्फा पुढे जातो. तर आता यासह आमच्याकडे दुसरा इंटिग्रल आहे जो दुसरा आहे u2 अल्फा प्लस डेल्टा अल्फा x अल्फा प्लस डेल्टा अल्फा dx होता आणि आता आम्ही पुन्हा इंटिग्रल कॅल्क्युलस मीन व्हॅल्यू थेरम वापरू जे सांगते की हे येथे आहे कारण इंटिग्रल x पेक्षा जास्त आहे म्हणून हे या संदर्भातील कॉन्स्टंट सारखे आहे म्हणून अविभाज्य x पेक्षा जास्त आहे म्हणून या अविभाज्य च्या मर्यादेत या रेंजमध्ये कुठेतरी एक बिंदू असेल जिथे इंटिग्रल व्हॅल्यू x च्या इक्वल असेल येथे काही पॉइंट म्हणून झाई हा x या झाईने बदलला जाईल 2 आणि अल्फा प्लस डेल्टा अल्फाच्या जागी असेल आणि मग मर्यादेचा फरक त्यामुळे u2 आणि हे मायनस u2 अल्फा जेथे आता हे झाई 2 कुठेतरी मर्यादेत आहे u2 अल्फा ते u2 अल्फा प्लस डेल्टा अल्फा म्हणजे इंटिग्रल कॅल्क्युलस ते मीन व्हॅल्यू थेरम होते आणि आता दुसरा इंटिग्रल समान थेरमसाठी आपण लागू करू हे x काही झाई 3 ने बदलले जाईल म्हणून xi 3 पॉइंटवर हे फंक्शन मूल्यमापन आणि मर्यादांमधील फरक त्यामुळे u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा मायनस u1 अल्फा आहे आणि पुन्हा हे xi 3 हे u1 अल्फा आणि u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा दरम्यान ठेवतील म्हणून हे 3 समाकलनाची जागा या राईट हँड साइड यांनी घेतली जाईल पुन्हा एक इंटिग्रल आणि या दोन टर्म्स असतील तर अभिन्न स्वरूपात हे मूळ डेल्टा फाय होते आणि आता आम्ही सर्व पुनर्स्थित करू येथे आम्ही हे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम लागू केले आहे नंतर येथे अभिन्नसाठी मीन व्हॅल्यू थेरम देखील इंटिग्रल साठी सरासरी मूल्य प्रमेय म्हणून आम्हाला पहिला टर्मपासून मिळेल कारण आम्ही येथे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम लागू केले आहे म्हणून आम्हाला हे f अल्फा मिळतो आणि हा dd डेल्टा अल्फा दुसरा टर्मपासून असेल आम्ही इंटिग्रल कॅल्क्युलस पासून सरासरी मूल्य प्रमेय आणि पुन्हा येथे देखील लागू केले आहे इंटिग्रल कॅल्क्युलस मधून मीन व्हॅल्यू थेरम म्हणून आता हे 3 अभिन्न आमच्याकडे येथे नवीन टर्म्स आहेत आणि आम्ही डेल्टा अल्फाने या प्रत्येक अटीला डिवाइड करू म्हणून येथे डेल्टा अल्फा आणि येथे देखील हा डेल्टा अल्फा येथे आम्ही डेल्टा अल्फाने विभाजित करू आणि येथे देखील करू आम्ही डेल्टा अल्फाद्वारे डिवाइड करू आणि आता या डेल्टा अल्फासह हे डेल्टा u2 हे u2 मध्ये वाढ आहे जेव्हा आम्ही डेल्टा अल्फाद्वारे अल्फामध्ये वाढ करतो तेव्हा हे डेल्टा u2 आहे हे डेल्टा u1 आहे तर या नोटेशनसह आपण आता हलवतो येथे डेल्टा u2 डेल्टा अल्फा u1 डेल्टा अल्फा आणि डेल्टा अल्फा येथे रद्द होतो तर आता या इक्वेशनात आपण लिमिट पार करू शकतो कारण डेल्टा अल्फा 0 पुढे जातो म्हणून ही लिमिट पार केल्याने डेल्टा अल्फा शून्यावर जातो हे अल्फा डेरिव्हेटिव्हज आणि ही पहिला संज्ञा d फाय होईल तर xi 1 अल्फाकडे जाईल आणि आमच्याकडे u1 अल्फा ते u2 अल्फा f अल्फा बाकी सर्व काही समान आहे हे xi 1 अल्फाकडे जातो जेव्हा डेल्टा अल्फा शून्यावर पुढे येथे आपल्याकडे xi 2 पद आहेत आणि xi 2 u2 अल्फा आणि u2 अल्फा प्लस डेल्टा अल्फा दरम्यान आहेत म्हणून जेव्हा डेल्टा
अल्फा शून्यावर जाईल तेव्हा xi2 u2 अल्फा वर जाईल आणि नंतर येथे देखील जेव्हा डेल्टा अल्फा शून्यावर पुढे जाईल हे अल्फावर जाईल आणि इथे पुन्हा डेरिव्हेटिव्ह होईल d2b अल्फा मायनस वर तीच गोष्ट येथे जाईल 3 u1 अल्फा ते u1 अल्फा प्लस डेल्टा अल्फा आणि जेव्हा डेल्टा अल्फा शून्यावर जातो तेव्हा पुढे असतो तर ही संज्ञा झाई 3 तुमच्याकडे जाईल अल्फा म्हणून आमच्याकडे येथे f आणि u1 अल्फा आहे आणि हा अल्फा प्लस डेल्टा अल्फा असेल कारण डेल्टा अल्फा 0 पुढे जातो आणि नंतर हे डेल्टा u1 डेल्टा अल्फा वर अल्फाच्या संदर्भात पुन्हा 1 चे डेरिव्हेटिव्ह होते म्हणून आम्ही रूलसह केले आहे जे म्हणतो की हा भेद इंटिग्रल साइन अंतर्गत आहे म्हणून जेव्हा आम्हाला भेदभाव घ्यायचा असेल तेव्हा तो इंटिग्रंड जाईल तर अल्फाच्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि अल्फावर du2 अशी संज्ञा असेल त्यामुळे वरची लिमिट वरच्या मर्यादेचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि तीच लिमिट इंटिग्रंड आणि मायनस खालच्या मध्ये बदलली जाते खालच्या मर्यादेचे डेरिव्हेटिव्ह आणि समान लिमिट फंक्शनमध्ये बदलली जाते म्हणून एक विशिष्ट प्रकरण जे आपण सहसा वापरतो आपण असे गृहीत धरतो की एक अल्फा आणि u2 अल्फा ते अल्फावर अवलंबून नाहीत म्हणून ते कॉन्स्टंट आहे तर त्या बाबतीत येथे दुसरा आणि तिसरा टर्म रद्द केली जाते कारण du2 वर d अल्फा आणि du1 वर d अल्फा 0 होईल आणि मग आमच्याकडे फक्त पहिला टर्म असेल म्हणून जर आपल्याकडे कॉन्स्टंट मर्यादा असेल तर आपल्याला फक्त एकच पद असेल जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो अथवा आम्ही इंटिग्रल साइन खाली डिफरन्शिएट करतो तर फक्त एकच टर्म असेल कारण या दोन टर्म कॅन्सल करतील किंवा सहसा आपण या इंटिग्रलच्या d वर अल्फा असे लिहितो तर हे d अल्फावर आहे कारण त्याच्या मर्यादा कॉन्स्टंट आहेत आपण इंटिग्रंडकडे जाऊ आणि नंतर आपल्याकडे हा इंटिग्रल साइन अंतर्गत फरक आहे म्हणून आम्ही हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रलमध्ये घेऊ शकतो परंतु हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सारखे असेल कारण हे आता दोन डेरिव्हेटिव्ह x आणि अल्फावर अवलंबून आहे तर आता या उदाहरणात आपण ते दाखवतो की इंटिग्रल 0 ते इन्फिनिटी टॅन इन्व्हर्स x वर x आणि 1 प्लस x स्क्वेअर dx हे पाय 2 द्वारे आणि चे चौरस लॉगरिथमिक पाय आहे आणि 0 पेक्षा मोठे किंवा इक्वल आहे तर अविभाज्य अंतर्गत या भेदाची ही कल्पना बऱ्याचदा अशा कम्प्यूट अविभाज्याची गणना करण्यासाठी वापरली जाते आणि इंटिग्रल साइन खाली या भिन्नतेच्या कल्पनेने ते अगदी सोपे होते कारण आम्ही कन्सिडर या प्रकरणात विचारात घेतलेले हे इंटिग्रल कारण म्हणून फंक्शन करते कारण तेथे टॅन इन्व्हर्स आहे तर हे फाय आणि 0 ते इन्फिनिटी टॅन व्युत्क्रम इन्व्हर्स x वर x स्क्वेअर प्लस dx दिलेल्या इंटिग्रल मध्ये आम्ही चे फंक्शन म्हणून घेतले आहे आणि आता आम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ किंवा आम्ही हे च्या संदर्भात ला या डिफरन्शिएट करू म्हणून भिन्नतेसह जर आपण काही सरलीकरण किंवा परिणामी इंटिग्रल पाहू शकतो जे आपण सहज सोडवू शकतो तर हे उपयुक्त ठरणार आहे कारण या फॉर्ममध्ये दिलेले इंटिग्रल मूल्यमापन करणे ए साठी थोडेसे क्लिष्ट आहे परंतु जर आपण येथे च्या संदर्भात डिफरन्शिएट केला तर काय होईल मर्यादा येथे कॉन्स्टंट मानल्या जातील कोणीतरी हे लक्षात घेतले पाहिजे की जनरल हा लेबनिझ रूल किंवा भेदभाव आणि इंटिग्रल सिंजे रूल आम्ही सिद्ध केले आहे जे अयोग्य इम्प्रॉपर इंटिग्रलसाठी वैध नाही आम्हाला जनरल काही अतिरिक्त परिस्थितीची आवश्यकता असते परंतु ही सर्व उदाहरणे जी लागू आहेत आणि आम्ही इम्प्रॉपर इंटिग्रलसाठी या लेबनिझ रूल लागू करण्याच्या तपशील मध्ये जास्त जात नाही तर रूल लागू आहे अशी सर्व उदाहरणे येथे मानली जातात म्हणून येथे या कॉन्स्टंट मर्यादांचा विचार करून आम्ही फक्त e च्या संदर्भात डिफरन्शिएट करू शकतो तर हा टॅन इन्व्हर्स 1 x 1 वर प्लस x स्क्वेअर आणि x स्क्वेअर असेल आणि नंतर या संदर्भात x चे डेरिव्हेटिव्ह्ज x असेल म्हणून अंश मध्ये एक पद x असेल आणि न्यूमरेटर एक पद डिनॉमिनेटर असेल म्हणून हा x त्या अक्ष सह कॅन्सल होईल म्हणून हे जाणून घ्या की म्हणून जर आपण येथे डिफरन्शिएट केला तर आपल्याला मुळात 0 ते इन्फिनिटी मिळत आहे आणि हे टॅन इन्व्हर्स 1 वर 1 प्लस
एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असेल आणि मग आपल्याकडून एक्स एक पद आहे म्हणून हे एक्स तेथे असेल आणि नंतर आधीच येथे हे एक्स आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर होते आणि मग आमच्याकडे dx पद आहे म्हणून हे रद्द केले जाते आणि तेथे आम्हाला फक्त हे 1 प्लस एक्स स्क्वेअर टर्म आणि एक्स स्क्वेअर मिळाले आणि हे येथे 1 प्लस एक्स स्क्वेअर टर्म आहे म्हणून हे 2 आणि आता आम्ही येथे पार्शियल फ्रॅक्शन्स करू शकतो. तर हे एकापेक्षा अधिक स्क्वेअर एक्स चौरस आणि 1 अधिक एक्स स्क्वेअर चे हे पार्शियल फ्रॅक्शन्स आहे. एकावर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणून दिले जाईल आणि नंतर हे संतुलित करण्यासाठी आपल्याला याच्या एका स्क्वेअरवर देखील मल्टिप्लाय करणे आवश्यक आहे कारण जर यू पाहिले तर हे पद प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 अधिक एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर पद आहे. म्हणून जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा तेथे 1 प्लस स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असेल आणि हे उणे एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर असेल तर हे रद्द केले जाईल. तर आपल्याकडे 1 मायनस स्क्वेअर आहे आणि याचे संतुलन करण्यासाठी आम्हाला तेथे 1 मायनस स्क्वेअर हवा आहे. तर हे देखील याद्वारे कॅन्सल केले जाईल आणि आम्हाला या इंटिग्रँड चे अचूक प्राप्त होईल म्हणून हे ठीक आहे. म्हणून या पार्शियल फ्रॅक्शनसह आणि आता आम्ही सहजपणे हे इंटिग्रेट करू शकतो म्हणून फर्स्ट इंटिग्रल संपला आहे जे एकापेक्षा एक्स स्क्वेअर जो टॅन इन्व्हर्स एक्स आहे आणि दुसरा प्रकरणात देखील आमच्याकडे टॅन व्यस्त इंटिग्रल आहे आणि ने 1 ने विभाजित केले आहे हे 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल. फर्स्ट इंटिग्रल टॅन इन्व्हर्स एक्स आणि उणे पहिला वर देते आणि हे स्क्वेअर आपल्याला ए आणि टॅन इन्व्हर्स देईल आणि मर्यादा 0 ते इन्फिनिटी म्हणून जेव्हा आम्ही हे इन्फिनिटी टॅन इन्व्हर्स एक्स ठेवतो जेव्हा एक्स लिमिट वर पुढे जाते तेव्हा हे 2 द्वारे पाय असेल आणि येथे देखील मायनस असेल ते द्वारे पाय असेल तर वजा 1 पाय 2 ने आणि जेव्हा आपण लिमिट घेतो तेव्हा कमी लिमिट एक्स शून्यावर पुढे जाईल दोन्ही 0 होतील. तर आमच्याकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि पाय 2 द्वारे आम्ही कॉमन घेऊ शकतो आणि आम्हाला 1 मायनस मिळेल. तर हे इंटिग्रल आहे आणि हे 1 मायनस येथे आमच्याकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणून हे देखील होऊ शकते. आम्ही कॅन्सल करू आणि आम्हाला येथे 1 प्लस ए मिळेल. तर आम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन मिळते की डी फाय वर डी किंवा फाय प्राइम ए हे पायच्या 2 बरोबर आणि एकापेक्षा प्लस ए चे आहे म्हणून आम्हाला हे इक्वल येथे डेरिव्हेटिव्हज आणि ही नेहमीच प्रक्रिया असते जी सुलभ करते कारण आता आपण सहजपणे हे डिफरन्शियल इक्वेशन एकत्र करू शकतो. म्हणून जेव्हा आम्ही हे इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला फाय मिळेल आणि हे तसे असेल म्हणून 1 द्वारे पाय सह 2 आणि प्लस आणखी काही कॉन्स्टंट इंटिग्रेशनचे कॉन्स्टंट एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण ते कॉन्स्टंट देखील चे मूल्यमापन करणे सोपे आहे कारण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हे फाय आहे हे एक्स वर टॅन इन्व्हर्स कुल्हाडा आहे आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर dx आणि फाय ए म्हणून फाय व्हॅल्यू 0 त्यामुळे येथे 0 आहे. म्हणून आम्ही जेथे आपल्याला माहित आहे तो पॉइंट घेऊ इंटिग्रल व्हॅल्यू सहज म्हणून हे 0 ते इन्फिनिटी आणि टॅन 0 आहे तर हे 0 असेल तर येथे आपल्याकडे फाय 0 आहे ही माहिती दिली आहे जी आम्ही या कॉन्स्टंटची चे मूल्यमापन करण्यासाठी वापरू शकतो. म्हणून या फाय 0 च्या इक्वलने येथे 0 आणि नंतर हे 0 आहे ln 1 पुन्हा 0 आहे तर आम्हाला c इक्वल ते 0 इतके आहे म्हणून आम्हाला हे कॉन्स्टंट 0 म्हणून मिळाले आणि नंतर फाय 2 ने पाय बनते 1 प्लस फाय हे पाय 2 द्वारे साइन आहे आणि हे a n म्हणजे हा लॉग फक्त नॅचरल लॉगरिथमिक a n आणि 1 अधिक आहे आणि हेच आम्हाला सिद्ध करायचे आहे. आम्हाला हे व्हॅल्यू या लेबनिझ रूलचा वापर करून किंवा इंटिग्रल साइन खाली अगदी सहजपणे मिळाले. तर आणखी एक उदाहरण जेथे आपण 0 ते इन्फिनिटी पॉवर मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस अल्फा xd
x चे मूल्यमापन करत आहोत, म्हणून पुन्हा तीच प्रक्रिया म्हणून आम्ही हे अल्फा चे फंक्शन म्हणून फाय घेऊ आणि नंतर अल्फाच्या संदर्भात या फाईचे डेरिव्हेटिव्ह्ज मिळवू, तर हे मायनस साइनने होईल म्हणून मायनस sin अल्फा x आणि अल्फाच्या संदर्भात हा अल्फा x आम्हाला x देईल आणि हा नेमका मुद्दा आहे कारण हे नाही पॉइंट डिफरन्शिएट करणे सोपे होते, परंतु आता कारणे x येथे पॉवर मायनस x स्क्वेअरसह दिसला आहे आणि आता आम्ही सहजपणे डिफरन्शिएट करू शकतो, त्यामुळे आम्ही सहजपणे या संज्ञेला इंटिग्रेट करू शकतो आणि या संज्ञेला वेगळे करू शकतो, म्हणून आम्ही भागांद्वारे इंटिग्रल चा रूल लागू करू शकतो. तर असे केल्याने आम्हाला हा फाय प्राइम अल्फा मिळेल, म्हणून भाग द्वारे येथे इंटिग्रेशन आम्हाला ही e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर 2 वर मायनस साइनसह मिळेल आणि या मायनस चिन्हामुळे ते प्लस होईल या 1 चा इंटिग्रल आणि साइन असेच राहते, साइन अल्फा x आहे, मग लिमिट 0 ते अल्फा नंतर 1 मायनस साइन होईल आणि हे मायनस प्लस होईल. आमच्याकडे 0 ते इन्फिनिटी आहे, 0 ते इन्फिनिटी पुन्हा या e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर x चे इंटिग्रल आहे जे मायनस पॉवर मायनस एक्स स्क्वेअर 2 वर आहे आणि हे साइन आहे, या साइन अल्फा x चे डेरिव्हेटिव्ह्ज कॉस अल्फा x असेल आणि नंतर अल्फा x चे डेरिव्हेटिव्ह्ज अल्फा आणि dx असेल, म्हणून आपल्याकडे आता येथे हे आहे जेव्हा x गोज टू इन्फिनिटी तेकडे 0 पुढे जाईल आणि जेव्हा x शून्यावर जाईल कारण साइन मुळे हे शून्यावर जाईल, म्हणून पहिला पद नाहीसे होईल आणि मग दुसरा आमच्याकडे हे मायनस साइन आहे अर्ध्या आणि हे पॉवर मायनस एक्स स्क्वेअर कॉस अल्फा x समान इंटिग्रल जे आम्ही फाय ने सुरू केले आहे, तर हे मायनस अल्फा 2 आणि हे फाय असेल 2 ने अल्फा आणि हे फाय दुसरे समान इंटिग्रल असेल, तर आम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन इक्वल फाय प्राइम अल्फा म्हणजे मायनस अल्फा 2 आणि फाय इतके, जे इंटिग्रेट करणे खूप सोपे आहे. तर आपण हा फाय अल्फा लेफ्ट हँड साइड नेऊ शकतो आणि येथे डी अल्फा राइट हँड साइड जाईल आणि हे समाकलित केल्यास आम्हाला या फाय अल्फा चे हे लॉगरिथमिक मिळेल आणि ते मायनस अल्फा स्क्वेअर 4 प्लस आणि काही कॉन्स्टंटच्या इक्वलचे आहे आणि हा फाय अल्फा म्हणून एक्सपोनेन्शियल घेईल, या बाजूने आम्हाला एक्सपोनेन्शियल मायनस अल्फा वर्ग मिळतील 4 इंटू ए पॉवर सी मध्ये आणि ते पॉवर सी आम्ही आणखी एक कॉन्स्टंट गृहीत धरू शकतो, म्हणून आमच्याकडे सी 1 ए पॉवर मायनस अल्फा स्क्वेअर आहे 4 करू आणि आता आम्ही लक्षात घेतो की हे फाय 0 आहे, फाय अल्फा पॉवर 0 ते इन्फिनिटी शक्ती मायनस एक्स स्क्वेअर कॉस अल्फा एक्स dx, त्यामुळे फाय 0 ते अनंत e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर dx असेल आणि ते e पॉवर मायनस एक्स स्क्वेअर dx हे इंटिग्रल आहे. आम्ही मागील व्याख्यानांमध्ये देखील पाहिले आहे आणि पुढील व्याख्यानांमध्ये आम्ही हे देखील सिद्ध करू की हे स्क्वेअर पाईच्या इक्वल 2 आहे, त्यामुळे या व्हॅल्यू स्टँडर्ड इंटिग्रल हे 2 द्वारे स्क्वेअर रूट पाय आहे. तर आम्हाला माहित आहे फाय 0 आहे द्वारे आपण आता याची कम्प्यूट करू शकतो C1, त्यामुळे C1 2 द्वारे स्क्वेअर रूट पाय असेल, कारण जेव्हा आणि येथे अल्फा 0 ठेवतो तेव्हा हे e पॉवर मायनस अल्फा स्क्वेअर 4 1 होतील. आमच्याकडे C1 राइट हँड साइड आहे आणि हे स्क्वेअर रूट पाय 2 असेल, तर याचा अर्थ असा आहे की 0 ते इन्फिनिटी e पॉवर वजा एक्स स्क्वेअर कौस अल्फा एक्स dx इक्वल हे स्क्वेअर रूट पाईच्या 2 आणि पॉवर मायनस अल्फा स्क्वेअरच्या 4 1 असेल, जे आम्हाला इंटिग्रल व्हॅल्यूचे मूल्यमापन करायचे आहे. तर तिसरा उदाहरण पुन्हा खूप सोपे आहे. आपल्याकडे हे फाय अल्फा इक्वल अल्फा ते अल्फा स्क्वेअर आणि साइन अल्फा x वर x dx आहे आणि आम्हाला हे फाई प्राइम अल्फा मिळवायचे आहे जेथे अल्फा 0 नाही, म्हणून हे इंटिग्रल साइन खालील डिफरन्शिएट ॲप्लिकेशन आहे, म्हणून जर आपण हे अविभाज्य चिन्ह अंतर्गत वेगळे केले तर नैसर्गिकरित्या हे आम्ही अल्फाच्या संदर्भात या sin अल्फाचे डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणून कौस अल्फा x असेल आणि च्या संदर्भात अल्फाच्या संबंधात या अल्फा x चे वेगळेपणा आम्हाला x तेथे आणि नंतर dx प्लस वरील
च्या लिमिटचे डेरिव्हेटिव्ह जर देईल म्हणजे 2 अल्फा असेल आणि नंतर इंटिग्रंडत आम्ही x साठी अल्फा स्क्वेअर सबस्टिट्यूट जेणेकरून आमच्याकडे अल्फा स्क्वेअरवर या अल्फा x साठी sin अल्फा क्यूब असेल आणि मायनस या अल्फाचे डेरिव्हेटिव्हज अल्फाच्या संदर्भाचे येथे 1 आहे आणि नंतर sin अल्फा x म्हणून अल्फा म्हणून sin अल्फा स्क्वेअर आणि नंतर येथे अल्फाने बदलले जाईल म्हणून आम्ही ने हा लेबनिझचा रूल या इंटिग्रल वर लागू केला आहे आणि आता येथे हा x रद्द होतो आमच्याकडे हा कौस अल्फा x टर्म आहे तर हा कौस अल्फा x इंटिग्रल आम्ही sin अल्फा x लिमिट अल्फा वर अल्फा अल्फा ते अल्फा स्क्वेअर आणि हे प्लस 2 अल्फा मर्यादित करतो म्हणून हा अल्फा येथे 2 अल्फा आणि sin अल्फा क्यूबवर कॅन्सल केला जातो आणि येथे आपल्याकडे sin अल्फा स्क्वेअर आहे अल्फावर आहे म्हणून आता जेव्हा आम्ही वरची लिमिट ठेवतो तेव्हा आम्हाला अल्फाद्वारे sin अल्फा क्यूब देखील मिळेल आमच्याकडे अल्फापेक्षा 2 टाइम्स sin अल्फा क्यूब आहे म्हणजे अल्फा वर 3 वेळा गुणा अल्फा क्यूब असेल आणि नंतर हे मायनस येथून होतील पहिला टर्म पासून आम्हाला अल्फा वर sin अल्फा स्क्वेअर मिळेल आणि नंतर या टर्ममधून देखील हे अल्फा स्क्वेअर अल्फा असेल तर आम्हाला -2 मिळतील तर येथे अल्फावर वजा sin अल्फा स्क्वेअर देखील आहे अल्फावर sin वजा sin अल्फा स्क्वेअर आहे त्यामुळे हे -2 sin अल्फा स्क्वेअर बनतील आणि त्या अल्फाने विभाजित केले जातील त्यामुळे या इंटिग्रलचे व्हॅल्यू आहे अल्फावर 3 sin अल्फा स्क्वेअर आणि -2 sin अल्फा स्क्वेअर म्हणून हा लेबनिझ रूलचा थेट ॲप्लिकेशन होता आणि कन्क्लूजनपर्यंत पोहोचत आहोत आम्ही हा लेबनिझ रूल शिकला आहे जो भिन्नतेसाठी उपयुक्त आहे जर इंटिग्रल असेल जर आपल्याकडे इंटिग्रल असेल आणि आम्हाला अल्फाच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असेल तर हा रूल म्हणतो की आम्ही ही डेरिव्हेटिव्हज अज्ञात इंटिग्रंड मध्ये घेऊ शकतो ज्याचा अर्थ 1 च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह अल्फा प्लस असेल वरच्या टर्म्सचे डेरिव्हेटिव्हज म्हणून ड्यू 2 वर डी अल्फा आणि नंतर इंटिग्रंडत आणि आम्हाला या 1 ला वरच्या लिमिट मायनस ने कमी लिमिटच्या डेरिव्हेटिव्हने बदलण्याची आवश्यकता आहे म्हणून ड्यू अल्फा वर 1 आहे आणि इंटिग्रंडत आम्ही या x ची जागा 1 अल्फाने घेऊ म्हणजे लेबनिझ रूल ही व्याख्याने आम्ही आणि व्याख्याने तयार करण्यासाठी वापरली आहेत धन्यवाद